नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्राच्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या सर्व बळीराजाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत. आज आपण पाहतोय की कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारात शेतमालाला मिळणारा अनिश्चित भाव यामुळे केवळ पारंपरिक शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. कितीही कष्ट केले तरी वर्षाच्या शेवटी हातात काय उरते हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला सतावतोय. पण मित्रांनो, आता खचून जाण्याची किंवा थांबण्याची वेळ नाही, तर विचार बदलण्याची वेळ आली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केवळ शेतीच्या भरवशावर न राहता शेतीमध्येच किंवा आपल्या घरात आणि ती कमी भांडवलात असा कोणता पूरक व्यवसाय आहे जो आपण सुरू करू शकू, जो आपल्याला 12ही महिने खात्रीशीर आणि हक्काचे जे आहे ते उत्पन्न मिळवून देईल. शेतकरी मित्रांनो, व्यवसायाची पहिली आणि सर्वात सोपी संधी लपलेली आहे आपल्याच शेतमालावर प्रक्रिया करण्यामध्ये, म्हणजेच व्हॅल्यू ॲडिशनमध्ये. आपण काय करतो? शेतात रात्रंदिवस घाम गाळून हळद, मिरची, सोयाबीन किंवा हरभरा पिकवतो आणि तो कच्चा माल अत्यंत स्वस्त दरात व्यापाऱ्याच्या स्वाधीन करतो. मग तोच व्यापारी त्यावर किरकोळ प्रक्रिया करतो, पॅकिंग करतो आणि शहरात जाऊन तोच माल तिप्पट भावाने विकतो. हा नफा व्यापाऱ्याच्या खिशात जाण्याऐवजी आपल्या घरात का येऊ नये? तुम्ही अगदी छोट्या पातळीवर सुरुवात करू शकता. घरच्या घरी एक छोटी गिरणी किंवा पल्व्हरायझर मशीन बसवून स्वतःच्या शेतातील हळदीपासून शुद्ध हळद पावडर किंवा मिरचीपासून चटणी तयार करा. तिचे आकर्षक पॅकिंग करा आणि ती थेट शहरात राहणाऱ्या ग्राहकांना किंवा सोसायट्यांमध्ये जाऊन विका. विश्वास ठेवा, आज शहरात राहणाऱ्या लोकांना केमिकलयुक्त आणि थेट शेतकऱ्याच्या घरचा अस्सल मालाची खूप गरज आहे. जो माल तुम्ही कच्चा माल म्हणून 40 ते 50 रुपये किलोने विकत होता, तोच प्रक्रिया केल्यावर साधारण 150 ते 200 रुपये किलोने सहज विकला जाईल. समजा तुमच्याकडे प्रक्रियेसाठी माल नसेल, तर दुसरा उत्तम पर्याय आहे तो म्हणजे आधुनिक पद्धतीचे कुक्कुटपालन किंवा शेळीपालन. पण पारंपरिक पद्धतीने नाही, तर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून. आज बाजारात गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना आणि मांसाला प्रचंड मागणी आहे. तुम्ही तुमच्या शेताच्या कोपऱ्यात अगदी 50 ते 100 गावरान किंवा कडकनाथ कोंबड्यांपासून सुरुवात करू शकता. यामध्ये सुरुवातीचा खर्च खूप कमी असतो आणि काही महिन्यातच तुम्हाला रोजचे हक्काचे उत्पन्न मिळायला सुरुवात होते. शेतकरी बांधवांनो, या सर्व पूरक व्यवसायांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला सुरुवातीला लाखो रुपयांच्या भांडवलाची अजिबात गरज नाही. तुम्ही अगदी 10 ते 20 हजार रुपयांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करू शकता. एकदा का तुम्हाला बाजाराची नाडी सापडली, ग्राहक काय मागतोय हे समजेल आणि तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवू शकता. शेवटी मी एवढंच म्हणेन, शेती हा आपला आत्मा आहेच, पण या आत्म्याला जोडधंद्याची ताकद मिळाली तर आपला शेतकरी कधीच आर्थिक संकटात सापडणार नाही. चला तर मग एक पाऊल प्रगतीचे टाकूया आणि शेतीसोबतच स्वतःचा एक छोटा का होईना व्यवसाय सुरू करूया. तुम्हाला या व्यवसायापैकी कोणत्या व्यवसायाची संपूर्ण माहिती म्हणजेच बँकेचे कर्ज, शासकीय अनुदान आणि मशिनरीची माहिती सविस्तर पाहिजे आहे, ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावर आपण नक्कीच मार्गदर्शन करू. धन्यवाद.